अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय गजानन. आज आपण बघणार आहोत मनाच्या श्लोकांचा 14वा श्लोक. श्री राम समर्थांचा 14वा श्लोक असा आहे: जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला. महाथोर ते मृत्युपंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकामध्ये राम समर्थ आपल्याला काय सांगतायत की आपला जो मानवाचा जन्म झाला आहे किंवा कुठलाही जन्म झाला आहे, मानवाचा जन्म झाला हे आपल्यावर खूप थोर नशीब म्हणायचं. कारण हा फार दुर्मिळ आहे. दुर्मिळ का आहे तर 84,00,000वी योनी ही मानवाची आहे. त्याच्या आदली 839999 हे जे आहे हे तर आपल्याला बाकी सगळ्या स्पीशीजमध्ये, बाकी सगळ्या योनींमध्ये आपण जन्म घेऊन आल्यानंतर आपल्याला मानवी जन्म मिळतो. पण हा जन्म कसा मिळतो तर राम समर्थ म्हणतात की इथे कर्मयोग आहे. कर्म जे तुम्ही केलं ते फेडण्याकरता, ते नलिफाय करण्याकरता परत तुमचा जन्म झाला. प्रत्येक माणूस ह्या जो संसारात आला आहे त्याचा एक वेगळा कोर्स चालू आहे. का तर प्रत्येक माणसामध्ये काही तेच वाईट गुण, तेच गोष्टी आहेत का तर नाही. प्रत्येक माणूस इथे काहीतरी शिकायला आला आहे. या पृथ्वीतलावर, या भूतलावर तुमचा जन्म झाला म्हणजे हे निश्चित आहे की आपण काहीतरी शिकायला बाकी होतं. जे शिकण्याकरता आपण आलो, आपल्यात काही वाईट गुण बाकी होते जे आपण सोडण्याकरता इथे आलो, आपल्याला आपल्या अपलिफ्टमेंटसाठी, आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी. अशा काही गोष्टी करणं बाकी राहिलेलं आहे, ज्याच्याकरता आपल्याला या कोर्स करता इथे पाठवलेलं आहे. हे पूर्ण विश्व हे एक मोठं विश्वविद्यालय आहे. या विद्यालयामधनं प्रत्येकाला आपला कोर्स पूर्ण करायलाच लागतो. आणि तो कसा करायला लागतो तर हे गतजन्मी तुम्ही जे काय केलं, जे काय उर्वरित सोडलं, तुमचं संचित जे काय बॅलन्स होतं, तुमचं संचित संपेस्तवर तर तुम्हाला हे करायला लागतं. आता इथे प्रश्न उठतो म्हणजे संचित म्हणजे काय तर देवाकडे जे आपले कर्म बाकी राहतात त्याला म्हणतात संचित. जे कर्म आपण घेऊन येतो ते देवाचा असा नियम आहे की फक्त 25% एका जन्मात घेऊन येतो. दुसरी गोष्ट इथे एक टेक्निकल इश्यू पण आहे की जे आत्म्यांना सगळे एकत्र ते फल भोगायचं आहे, मग ते वाईट असू दे का चांगलं, ते सगळे आत्मे परत एकत्र आल्याशिवाय ते जे फळ आहे ते काय म्हणतात त्याचं केल्या जाऊ शकत नाही, ते इम्प्लिमेंट केल्या जाऊ शकत नाही. तर त्याच्याकरता म्हणून असा एक टेक्निकल प्रॉब्लेम पण इथे आहे. बोलायचं तात्पर्य हे आहे की हा कर्मयोगाप्रमाणे आपल्याला प्राप्त झालेला जन्म आहे. म्हणजे आपले जे कर्म आपण घेऊन आलो आहे ते सगळे कर्म आपल्याला संपवायचेच आहे. पण तिथे त्यांनी दुसऱ्या ओळीत काय सांगितलं आहे, परी शेवटी काळमुखी निमाला. कितीही जन्म घेऊ दे, काही असू दे, तो कुठे का असेना, किती का मोठा असेना, किती का गरीब असेना, पण जन्म आणि मृत्यू 2 गोष्टी अशा आहेत ज्या देवानी मानवाच्या हातात दिल्याच नाहीत. त्यांनी त्याच्याच हातात ठेवलं आहे. कुठलाही डॉक्टर तुम्हाला अगदी जन्माची वेळ सांगू शकेल फारच फार, कुठला तरी एक ज्योतिष, कुठला तरी एक डॉक्टर, इथपर्यंत तो स्किल्ड असू शकतो की त्यांनी तुम्हाला तुमचा जन्माची वेळ सांगेल. पण ती डॉट टू डॉट कधीच सेम येत नाही. एक तुक्का असतो, पण तो प्रत्येक माणसाचा सांगू शकतो असं नाही आहे. तर हे एक गोष्ट झाली. आणि मृत्यूचं पण तेच आहे. मृत्यू हा कोणाचा, कुठे, कसा, कुठल्या परिस्थितीत आणि कुठल्या शहरात, कुठल्या जागेत कसा होईल हे कोणीही सांगू शकत नाही. का कारण काय, जन्म मृत्यू हे जर का मानवाच्या हातात दिले तर मग मानव स्वतःला काय पहिलेच देव समजतो, पहिलेच खूप मोठा समजतो, तर अजून मोठा समजायला लागेल आणि स्वतःचा नाश अजून लवकर करून घेईल. म्हणून देवाने त्याच्या हातात जन्म मृत्यू हे दिलंच नाही आहे. पण तरी पण प्रत्येक वेळेला जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा प्रत्येक वेळेला मृत्यू हा आपला येणारच, काळमुखी आपण पडणारच आणि त्याच्याच मार्फत आपला पुढचा प्रवास सुरू होणार. मृत्यू म्हणजे लोकांना संपलं असं वाटतं, पण नाही. मृत्यू म्हणजे इट इज जस्ट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ युअर बॉडी. यू गेट ट्रान्सफॉर्म्ड बॉडी वाईज.
पण तुमचं जसा बर्फ पाण्याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचा बर्फ बनतो, पण असतं ते पाणीच ना. तुम्ही त्याला उकळवलं तर त्याची वाफ बनते. तसंच मनुष्य जन्माचा संपला जरी तरी ते आत्मा हा चिरंजीव आहे. आत्म्याला काही मृत्यू नाही, रोग नाही, राई नाही, काहीच नाही आहे. तर ते जिवंत राहतं, त्याचा प्रवास चालू राहतो. हा खरा प्रवास हा आपल्या आत्म्याचाच आहे. आपण हे शरीर जे धारण केलं ते हे शरीर आपलं नव्हतंच कधी. आपला आत्माच मेन होता. तर त्यामुळे किती पण तुम्ही करा, पण काळमुखीच शेवटी तुम्हाला जायचं आहे. त्यामुळे स्वतःपासनं खोटं बोलू नका, स्वतःला खोटं नाटं समजू नका, दुसऱ्याला खोटं बोलायला जाऊ नका, दुसऱ्याला खोटं नाटं समजू नका, कारण शेवटी ह्याचे सगळ्याचे परिणाम तुमच्याचवर दिसतील. मग त्यांनी तिसऱ्या ओळीत काय म्हटलं आहे, महाथोर ते मृत्यू पंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले. महाराज म्हणतात की अरे तू तर तू असा किती राजा असू दे, महाराजा असू दे, का अजून दुसरा संत असू दे, पण शेवटी त्याला जायला तर याच मार्गाने लागलं आहे. मृत्यूपंथेची गेले, शेवटी त्याला या शरीराचा त्याग करायचा म्हणजे मृत्यू हा एकमेवच मार्ग उरतो. त्यामुळे कोणीही असू दे, राजा, रंक, दानव, मानव, मित्र, दुश्मन, काय म्हणाल ते, हे सगळे आपले मनाचे खेळ आहेत, मनाच्या भावना आहेत. पण खरं जर का बघायला गेलं तर मृत्यूला ना कसला काही त्याच्यात भेदभाव आहे, ना दुसरं काही आहे. तो फक्त कर्मयोगाप्रमाणे आपल्याला जन्म देतो आणि मृत्यूही देतो. मग तिथे तो हे नाही बघित की तो गरीब आहे, श्रीमंत आहे, सामान्य आहे, असामान्य आहे, साधू आहे, भोंदू आहे, कोण आहे, राजा आहे, रंक आहे, पैसेवाला आहे, बिना पैसेवाला आहे, कोण आहे, हे तो बघत नाही. त्यामुळे कसं आहे की साधकाने आपला मृत्यू जर का नीट साधायचा असेल तर या भूतलावर त्यांनी चांगलं काम करणं गरजेचं आहे. कारण कर्मसिद्धांताप्रमाणेच तुम्हाला जन्म आणि मृत्यू मिळणार. कारण आपण आत्ता या कर्मसिद्धांताविषयी बोलतो, त्यामुळे मला इथे एक गोष्ट प्रकर्षाने सांगायची वाटते. मला कायमस्वरूपी लोक म्हणतात ना की हा एवढा त्याच्याकडे पैसा अडका आहे, जमीन जायदाद आहे, त्याला करण्यात काय. पण मी तुम्हाला सांगू का, त्याला पण करण्यात त्याचं एक एफर्ट जो म्हणतो आपण, आपले प्रयत्न, तो आलाच आणि तो कदाचित एखाद्या गरिबापासून जास्त आला. कारण या अशा आत्म्यांनी जे लोक आत्ता त्यांना सगळ्या सुखसोयी मिळाल्या आहेत, सगळं पैसा अडका मिळाला आहे, असे लोक कोण आहेत जे गतजन्मामध्ये त्यांचं पुण्यसंचय जास्त होता, पण देवाने त्यांना हे सगळं का दिलं की त्याला अशी सोय व्हावी की बाबा तो एका जागी बसून ते करू शकेल. त्याला भक्ती करताना, त्याला देवापाशी येताना अजून वेगळे कष्ट करायला लागू नये, कारण त्यांनी आदल्या जन्मात खूप करून झालेले आहेत. पण अनफॉर्च्युनेटली हीच लोकं ती आहेत जे म्हणतात की अरे देव कुठे आहे, कारण त्यांना ते विदाऊट एनी एफर्ट मिळतं, विदाऊट काही केल्या मिळतं. तर त्यांची ही गैरसमजूत होऊन जाते की मला तर मी काही नाही केलं तरी मिळतं, पण अरे तुझ्या कर्मयोगाप्रमाणे तुला मिळतं आहे, पण तुला लक्षात येत आहे का की तुला प्रत्येक दिवशी जे काही मिळतं आहे व्यवस्थित, प्रत्येक दिवशी तू जे नीट राहतो आहे, त्या प्रत्येक गोष्टीला तू संचय केलेलं पुण्य खर्च होतं आहे, तेव्हा तुला ते मिळतं आहे. म्हणजे अनफॉर्च्युनेटली मी नेहमी बघते की हे जे रिच लोक असतात ना, जेव्हा त्यांना ते थोडंसं कळतं ना, तेव्हा ते खूप म्हणजे सगळं ऑलमोस्ट लूज करून झालेलं असतं त्यांनी, तर काही फायदा नाही अशा परिस्थितीला आलेले असतात. पण मी तुम्हाला म्हणते की ही गोष्ट जर का तुम्ही समजून घेतली आणि जर का तुम्ही टायमावर देवाचं केलं, टायमावर देवाचं करायला सुरू केलं, तर किती तुम्हालाच चांगलं राहील. म्हणून जर का तुमचा जन्म कुठेही झाला असेल तर शेवटी मृत्यू हेच आहे आणि पुन्हा जन्म, पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे असे फेरे कितीपर्यंत घ्यायचे आपण. तर ह्याच्यातनं मोकळं होण्याकरता स्वतःचे वाईट गुण सोडा, स्वतःचे चांगले गुण वाढवा आणि चांगलं पण आपण केलं आहे हे पण आपल्या लक्षात राहता कामा नये. आणि वाईट पण जर का तुम्ही केलं तर त्याचं रिअलायझेशन झालं तर त्याला सुधरा, पण त्याच्यात अडकून राहू नका की बाबा मला माफच करू शकत नाही, माझ्यात नसं झालंच कसं. तूच नाही माफ करू शकला, दुसरा तुला काय माफ करेल. सो माफी ही फक्त दुसऱ्याला नव्हे तर स्वतःला पण द्यायची असते.
तरच तुमची प्रगती होऊ शकते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गजानन. पुन्हा भेटू 15व्या श्लोकाबरोबर.